आता जिओची ऑफर चालू होती म्हणून म्हणलं आता आपण पण एअर फायबर बसवावं. मग काय आणलं राव घरी आपण एअर फायबर. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना लावला फोन, तर ते अर्ध्या तासाचं सगळं आपलं इक्विपमेंट घेऊन घरी आले आणि सगळं सेटअप करू लागले. हे आहेत बघा महेशराव, खूप छान काम करतात. आता तुम्ही म्हणता हे दोघे जण वरी काय करतात, तर हे मेन अँटेना बसवा लागलेत. आणि हो बरं का, ह्यांची ओळखच करून द्यायची राहिली. हे आहेत काजी साहेब, हे आपल्या केस तालुक्यामध्ये सगळ्यांना जिओची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात बरं का. सेटअप करायचं म्हणलं तर थोडा वेळच लागणार ना, तर मग वेळ लागला तरी पण त्यांनी काम चांगल्या प्रकारे करून दिलं. आता नंबर होता बघा जिओ फायबर फिट करायचा, आणि त्याच्यानंतर टी व्हीच्यासाठी आपलं हे सेट टॉप बॉक्स पण आलेलं होतं सोबत त्याच्या, आणि त्याच्यासोबत चार्जर वगैरे सगळं मटेरियल भेटलं होतं. हेवी क्वालिटीचं मटेरियल होतं बघा. आता ह्या प्लॅनमध्ये बघा मला अनलिमिटेड मोबाईल कनेक्शन जोडता येत होते, अनलिमिटेड डाटा होता, आणि टी व्ही पण त्याच्यावर चालू शकत होतं बघा 2. आणि तिथं जाऊन ड्रिल मारून घेतले, आणि ते आपलं जे टावरसारखं आलं होतं अँटेना, ते अँटेना पण सेट करून घेतला बघा. मग सगळं सेट झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित चाललं बघा. त्याच्यानंतर सगळा सेटअप तुम्हाला दाखवतो. हे त्याच्यानंतर बघा स्क्रीनवर असं दाखवलं. त्याच्यासाठी पुन्हा अकाउंटनं लॉग इन पण केलं. त्याच्यानंतर बघा माझं नाव पण दिसतंय आता तिथं टी व्हीवर. मग बघा जिओ फायबरची ऑफर चालू आहे तोपर्यंत तुम्ही बी एखादं कनेक्शन घेऊन टाका, म्हणजे स्वस्तात बसेल. नाहीतर पुन्हा रेट वाढल्यानंतर लय अवघड होतं बघा. मग त्याच्यानंतर हे टी व्हीचे चॅनल बघा एवढे मोठे दिसत होते सगळे, जिओ हॉटस्टार, MX प्लेअर, जिओ टी व्ही, बरंचसं काही. मग हे असं आम्ही सेटअप लावला. नंतर माझे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.